हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर मेडिकल ऍडमिशन 2025 यासाठी आपण BAMS कॉलेजचे 15 जे आहे कॉलेजेस बघणार आहोत. कट ऑफ, त्याच्यानंतर फीज आणि कॅटेगरी वाईज जे कट ऑफ आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ फर्स्ट राऊंडला जाऊ शकतो ते आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जे प्रक्रिया आहे रजिस्ट्रेशन वगैरे झालेलं आहे. आता 12 तारखेपासून जे आहे ऑप्शन फॉर्म स्टार्ट होऊन जातील. त्याचं शेड्यूल पण आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण बोलूया 15 जे कॉलेजेस आहेत ते आपण बघूया आधी. तर हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, काही प्रायव्हेट ऍडेड कॉलेज आहे. याची फीस किती असते हे जनरल दिलेलं आहे मी कट ऑफ. याचा कॅटेगरी वाईज पण आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट कॉलेज आहे बघा, RA पोद्दार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई. गव्हर्नमेंट कॉलेज आहे. 30 ते 70,000 रुपये फीज असते जर तुमचा नंबर लागला इथे तर याचा कट ऑफ किती जातो बघा अप्रॉक्सिमेटली स्टेट कोटामध्ये. तर बघा 520 ते 560 पर्यंतचा कट ऑफ जातो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड, त्याच्यानंतर उस्मानाबाद, पुणे, तिलक आयुर्वेदिक महाविद्यालय, स्मिती KG मिट्टल, पूर्वांशू आयुर्वेद कॉलेज हे प्रायव्हेट आहे बघा. त्याच्यानंतर श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर, हे पण प्रायव्हेट आहे. आणि नाशिकचं जे आहे सेवा संघ आयुर्वेद महाविद्यालय हे पण प्रायव्हेट ऍडेड आहे. तर याची फीस थोडी जास्त आहे बघा इथे. तुम्हाला जर मार्क कमी असतील तर जे आहे इथे तुम्ही थोडी जास्त तुम्हाला फीस लागेल. आणि इथे 500च्या वर तुम्हाला जर असेल, 480 ते 500च्या वर तुम्हाला जर असेल इथे, तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला इथे ऍडमिशन भेटू शकतो. तर आपण कॅटेगरी वाईज इथे बघूया. ओके, तर हे जे 8 कॉलेज आपण बघितले, हे जे आहे इथे बघू शकता तुम्ही, हे 4 कॉलेज जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे, आणि हे प्रायव्हेट कॉलेज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही कॅटेगरी वाईज मी डिवायडेशन केलेलं आहे किती कट ऑफ लागू शकतो. 520 ते 560 ओपनचा जाऊ शकतो बघा. 550 किंवा मग 500च्या वर असेल तुम्हाला तर तुम्ही हे कॉलेज टाकू शकता. ते 3 कॉलेज 4 कॉलेज तुम्ही टाकू शकता तिथे. ओके, 500च्या वर असेल तुम्हाला. तर त्याच्यानंतर EWS चा बघू शकता तुम्ही किती कट ऑफ गेलेला आहे. 500च्या वरच आहे, हे पण 470 आहे बघा. हे गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आहे, म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे. इथे बघू शकता तुम्ही कॉलेजेसचे नाव आणि त्याचा कट ऑफ. त्याच्यानंतर ओबीसीचा 545 पर्यंत आहे. VJNTचा 470 ते 520 पर्यंत जातो. त्याच्यानंतर SCचा 410 ते 460 पर्यंत जाईल. त्याच्यानंतर 360 ते 420 पर्यंत STचा जाईल. पोद्दार गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज मुंबई हे टॉपचा कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही बाकीचे जे कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज नागपूर, नांदेड, उस्मानाबाद. इथे नागपूरचा हे पण थोडं चांगलं कॉलेज आहे, त्याच्यामुळे याचा पण थोडा जास्तच असतो. त्याच्यानंतर नांदेडचं जे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज आहे आणि उस्मानाबादचा, तर याचा सेम असतो थोडा. ओके, मला 400 500 जरी तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही इथे भरू शकता फॉर्म. त्याच्यानंतर ओबीसीचा सेम आहे, थोडं फरक असतं. ओके, 10-15 मार्काचा फरक असतं. त्याच्यानंतर VJNTचा 440 490 पर्यंत जातं. त्याच्यानंतर 380 ते 430 पर्यंत जातं. आणि SCचा आणि STचा 330 390 म्हणजे 400 पर्यंत इथे जातं. ओके, तर अशा प्रकारे हे 4 कॉलेज तुम्ही पहिले ठेवा. ज्यांना जास्त मार्क असेल, ज्यांना कमी मार्क आहे तर हे पण चांगले कॉलेजेस आहे खालचे, हे पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर काही डीम युनिव्हर्सिटीचे जे कॉलेज आहे ते पण आपण बघूया. आता इथे जे आहे इथे काय असतं, तर इथे सगळे जे म्हणजे ऑल इंडिया आणि महाराष्ट्र सगळे ऍडमिशन घेतात इथे. आणि इथे रिझर्वेशन नसतं, म्हणजे तुमचं कॅटेगरी जी आहे इथे नसते, डायरेक्ट ओपन मधून ऍडमिशन इथे घ्यावं लागतो. ओके, तर इथे तुम्ही भारती विद्यापीठ हे पुण्याचं आहे, कॉलेज ऑफ आयुर्वेद. त्याच्यानंतर डॉक्टर DY पाटील, त्याच्यानंतर DY पाटील डीम युनिव्हर्सिटी हे नवी मुंबईमध्ये आहे बघा. त्याच्यानंतर महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर वर्धा, नवी मुंबईमध्ये पण आहे. YMT आयुर्वेद मेडिकल कॉलेज हॉस्पिटल. ओके, त्याच्यानंतर हे प्रायव्हेट आहे बघा.
हे 3 कॉलेज जे आहे खालचे हे प्रायव्हेट आहे आणि वरचे जे आहे हे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. ओके. तर डीम्ड युनिव्हर्सिटीची थोडी जास्त फीज असते आणि कट ऑफ जे आहे थोडं कम लागतं तिथे. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यशवंत आयुर्वेदिक मेडिकल कोडोली कोल्हापूरला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर जे जे मगदुम आयुर्वेद मेडिकल कॉलेज जयसिंगपूर कोल्हापूर. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फीस बघू शकता 3.5-4.5 लाख पर्यंत आहे डीम्ड युनिव्हर्सिटीची. ही सगळी तशीच आहे 3 ते 4 लाख पर्यंतच आहे. ओके. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेज जे आहे तर प्रायव्हेट कॉलेजची 2.5 ते 3 लाख पर्यंत असते फीस, सेमच आहे. आणि 400 पर्यंत तुम्हाला जर मार्क असेल म्हणजे 450-500 पर्यंत असेल तर तुम्ही प्रायव्हेट जे आहे कॉलेजेस डीम्ड युनिव्हर्सिटी जे आहे त्याला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, त्याला अप्लाय तुम्ही करू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आणि हे डीम्ड युनिव्हर्सिटीचं जे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आयुष म्हणजे AACCC जे वेबसाईट आहे तर इथे तुम्हाला जे आहे ऍडमिशन रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागणार आहे आणि तिथून तुम्ही जे आहे हे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. ओके. आणि गव्हर्नमेंट त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस जे आहे हे जे आपण कॉलेज बघितले तर हे सीईटी सेल जे रजिस्ट्रेशन आहे तिथून तुम्ही जे आहे ऍडमिशन घेऊ शकता. तर आपण ऍडमिशनची जे प्रक्रिया आहे ती सगळी